पण आतापर्यंतचा एक्सपिरियन्स एकदम घाणेरडा होता कोकणचा. आता मज्जा येणार आहे. चला मंडळी, आपण आता बघू आम्ही काय काय करतोय ते. नाम लिखूंगा प्यासी ये कहानी एहसास की. सो गाईज, फायनली पोहोचलोय. अवतार बघू शकताय आमचा, कारण आम्ही एकदम खतरनाक हैराण झालेलो आहे. आणि आता आमचा रूम बघा कसा आहे. खूप मोठा रूम आहे गाईज, म्हणजे एवढी आम्हाला गरज पण नव्हती एवढ्या मोठ्या रूमची, पण तो मिळालाय. खूप मोठा रूम मिळालाय. आणि मे बी कोकणला असेच रूम्स आहेत. सो आम्ही एस्थेटिकची थोडी अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. इच्छा नाही व्यक्त केली एस्थेटिक रूम्सची, कारण मे बी कोकणला असेच रूम्स असतील. ऑप्शनच नव्हता आमच्याकडे. सो आम्हाला हे काम चलाव ऑप्शन बेटर वाटलं त्याच्यापेक्षा. सो आता कावेरी पण इकडेच झोपणार आहे गाईज आमच्याकडे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको. पप्पा पण बघा किती हैराण झालेत रस्त्याला. मनोगत व्यक्त करू शकतात पप्पा. जाम झालेलं आहे पूर्ण, कंबर पाठ सगळं जाम. घाणेरडा रस्ता होता कोकणचा. आमचा एक्सपिरियन्स कोकणचा घाणेरडा होता. ऍट दी एंड आम्ही असं ठरवलंय, आता उद्याची सकाळ आम्हाला कळेल म्हणजे कसं आहे कोकणचं. म्हणजे समोरच बीच आहे, बघितलं आम्ही आता, पण आता ते जास्त काही दिसत नाहीये. उद्या सकाळी कळेल की कसं आहे ते बीच वगैरे. सो मग त्याच्यावरून आम्ही ठरवू की कसा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स. पण आतापर्यंतचा एक्सपिरियन्स तर एकदम घाणेरडा होता कोकणचा. लेट्स सी गाईज. पकडून ठेवा. पप्पांची टर्न, आता पप्पांची टर्न. चला आता सगळे जाऊ. गाईज, पप्पांच्या डोक्यामध्ये उस्ती मारायची का गाईज. पप्पा, पप्पा. डिप्रेशन. गाईज, गुड मॉर्निंग. आणि आत्ता आम्ही चाललोय पूलमध्ये थोडा वेळ चिल करायला. सो मी असं काहीतरी ड्रेस साधाच वेअर केला आहे. सो म्हणजे पूलमध्ये थोडं एन्जॉय करता येईल आपल्याला. सो आम्ही आता थोडा वेळ एन्जॉय करू आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ मंदिरामध्ये दर्शन करायला. स्विमिंग पूल कसा आहे आता गाईज बघा. आता स्विमिंग पूल कसा आहे. हा ठीक आहे, मोठा आहे यार. म्हणजे एवढा पण छोटा नाहीये, मोठा आहे. लय मोठा आहे, लय मोठा आहे. जी काय अपेक्षा होती म्हणजे हिला काय आता काय. नाही नाही, अच्छा आहे, अच्छा आहे, अच्छा आहे. लहान मुलांसाठी पण मस्त आहे यार, इकडे मस्त छान वाटतंय. गर्दी पण नाही, गर्दी पण नाहीये, काहीच गर्दी नाहीये. सो आता मज्जा येणार आहे. सुंदर आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत पूल मध्ये, मज्जा करणार आहोत आता. येस. आता आम्ही पहिले फोटो वगैरे काढू, व्हिडिओज वगैरे काढू काय असतील ते इकडे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट उड्या मारू इकडे. चला चला मंडळी, आपण आता बघू आम्ही काय काय करतोय ते. Cutie little darling, my heart is starting. गाईज, अजून सुद्धा आम्ही खेळतोच आहे. 2-2.5 तास झाले आम्हाला कंटिन्यू खेळून. ऊन आमच्या इथे होतं, अच्छा, मागे गेलंय, इथून आलंय. ठीक आहे. बट स्टील आम्ही खेळतोय. आता इथे बघा कावेरी ताई आहे, इथे भाविका आहे, इथे आहे आपली व्लॉगर साक्षी दीदी, जिचा की हा व्लॉग आहे. फोटो काढायला गेली ती तिथे. आणि तुम्ही व्ह्यू बघा, मस्त चारी बाजूंना हिरवळ आहे आपल्या. अँड इथे पण असा मस्त शॉवर चालू आहे. लोक कॉन्सर्ट साठी पैसे भरतात, फ्री मध्ये ऐकायला येईल माझा आवाज. पाणी रे पाणी,
ओ पानी पानी रे पानी अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. सो हॅलो गाईज. सो आजचं आमचं हे लुक आहे. सगळ्यांचं एकदम नॉर्मल लुक आहे आज, कारण की सकाळी सकाळी आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊन आलो आणि आता घसा वगैरे पण थोडा जाम आहे आणि सगळेच खूप थकले आहेत. सो त्याच्यामुळे सगळ्यांनी काही जास्त तयारी वगैरे मेकअप वगैरे काही केला नाही, पण आम्ही थोडंफार नॉर्मल रेडी झालो आहे. आणि आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे. मंदिर बघायचं इकडे हरिहरेश्वर, आणि मग त्याच्यानंतर एक प्लॅन आहे बीचवरती जायचा. सो बघूया कसं एक्झिक्यूट होतं आहे, काय टाईम वगैरे लागतो आहे किती, त्याच्यावरती डिपेंड सगळं. आणि मग उद्या आम्ही इकडून निघू सकाळी. पण मग आत्ता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. सो गाईज फायनली आता आम्ही गाडी लावली आहे, कारण की हा फक्त चालण्याचाच रस्ता होता, म्हणजे इकडे गाडी नाही आहे अलाउड. तर आम्ही गाडी पार्क केली आहे मागे आणि आता आम्ही वॉकिंग थोडं चालत जातोय. पण छान वाटतंय असं गावाकडचं टाईप, असं छान वाटतं इकडे, असं गावात आल्यासारखं फील होतंय म्हणजे. पण माझे कपडे नाही आहे गावातल्यासारखे, आय नो. आता बघू मंदिर कसं आहे. मंदिराच्या मागे बीच पण आहे आय थिंक सो, असं दिसलं होतं फोटोजमध्ये मला. बघू आता तिकडे जाऊनच समजेल कसं आहे काय. वाईब म्हणजे सावली वगैरे आहे. गणपती बाप्पा मोरया. आम्ही उलटे झालो असं वाटतं मला. किती मस्त व्ह्यू आहे बघा गाईज. असं आतमध्ये आल्यानंतर असं वाटलं की एकदम वाव असा व्ह्यू आहे असं वाटलं. काय खतरनाक ऊन आहे आणि खतरनाक चटके लागत आहे, पण लोकेशन बाप आहे गाईज. लोकेशन बाप आहे त्याच्यामुळे एवढं वाटत नाही. मम्मीचा अवतार बघून घ्या कसा झालाय उन्हामुळे. आणि आता आम्ही थोडं इकडे निवांत बसतोय, त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ समोरच्याच बीचवरती. मे बी जायला मिळालं तर आम्ही जाऊ तिकडे, परमिशन असेल तर. आत्ता तुम्ही बघणार आहेत एक नजारा गाईज, जो की नजारा खूप छान वाटतोय मला. तो नजारा तुम्ही आता बघणार आहात. 1 2 1 2 3 and go. नजारा खूप भारी आहे गाईज. बघा तुम्ही, सनसेट होईल आता थोड्या वेळात आणि आम्ही इथेच थांबणार आहे. म्हणाला पाणी. ओ माय गॉड, वाव. गुड इव्हिनिंग. आणि आम्ही आता आलोय बीचवरून आणि बघू शकताय तुम्ही की इकडे सगळेजण काही ना काहीतरी खेळताय. म्हणजे आम्ही ज्या रिसॉर्टवर थांबलोय त्या रिसॉर्टमध्ये खेळण्याचं पण आहे. बघा, त्यांचं टेबल टेनिस सोडून बाकी सगळं चालू आहे खेळणं. मी 4 जणी इकडे कॅरम खेळतोय. कावेरी, स्नेहल, भाविका, हितेन पण आहे गाईज, आणि आम्ही कॅरम खेळतोय. आणि इकडे माझी मम्मी आणि मावशी ह्या दोघी पण कॅरम खेळतात मस्त, बहिणी बहिणी. अशा प्रकारे आमचं थोडं खेळणं वगैरे आता सध्या चालू आहे. स्नेहल प्रो आहे, प्रो. पण स्नेहलने पण काढली. प्रो होती, त्याच्यानंतर मैं जिंदगीतून मला खेळतच नाही एवढं. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. गेलो वाया गेलो.
शक्ल देखो कितनी भोली है लेकिन अंदर से लोमड़ी है. चला 1 2 3 बूम बूम चालू केलं ना बोला बोलली ती चारची जागा पण बूम बूम बोलली चारला बूम बूम बोलली चारलाच बूम बूम बोलली मी तू काय 3 4 5 होता बुम बुम होता चारला बुम बुम बिम बुम ते लक्षात राहील आता चिडी खेळून काय फायदा आहे नको ठेवा चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. स्वतःला 10ला बुम बुम ठेवला होता आणि हारून आली आता नाही चाल आता हरली तू आता तोंड बंद ठेवा मी बोलणार नाही चाल बुम बुम यार किती चिडताय दोघी 6 7 ना करते प्यार तुम्ही से में निकला करो रूप की रानी रूप तेरा इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको. मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए ना हुआ बादल सावन की घटा छाई ये देख के दिल झूमा झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम शिकार खुद यहाँ शिकार हो गया ये क्या हुआ तो क्या सजना लाख कर ले तू इनकार सजना दिलदार सजना 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 ओ सजना तेरे प्यार में मैं गई खो सजना तेरे दीदार ओ सजना सजना मेरे सजना सजना है मुझे सजना के लिए सजना है मुझे सजना साजन पुकारे चौबारा गली गली में फिरता है तू क्यों बन के बंजारा आ मेरे दिल में बस जा प्यार व्यार मैं क्या जानू रे दिलबर हाँ दिलबर खुश कब तक मुझे ऐसे ही तड़पाओ मुझे बड़ा पछताओगे सुनिया सुनिया गलियां दे विच रोल ना गई किसी होर विच चली गई टिक 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 फूल को आवारा भवरे जो होले होले गाए होले होले हो जाएगा प्यार चलिया होले होले हो जाएगा प्यार मैं तो तेरा आशिक हूँ गेलं झालं हम तो आमचं रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. तो तेरे नाम लिखूंगा प्यासी ये कहानी एहसास की मिलना हो तो ऐसा हो सदियों तक ना दूरी हो मैंने बरसों किया इंतजार हो दिलदार प्यार प्यार करते करते तुम पे दिल ना लिया दिल ना दिया तुम लोगों ने बोलो क्या किया आगे दुनिया में भी अगर प्यार न किया तो क्या किया लोगों को धोखा कभी हो जाता है आंखों में यारों का दिल खो जाता है टुरुरु टुरुरु ये गोरे गोरे गाल टुरुरु टुरुरु ये सो गाईज अवतार बघू शकताय आता आणि आम्ही आलो आहे जय हिंद हॉटेलला आम्ही म्हणजे पोहोचलो आहे मुंबईमध्ये खूप लवकर पोहोचलो आम्ही बांद्र्यामध्ये आहोत आता कारण जाताना वेळ लागलेला आणि आम्हाला यावेळी एकदम असा शॉर्ट रस्ता एक म्हणजे 4 तासाचा रस्ता भेटला असं आमचं चांगलं भाग्य आमचं की आम्हाला लवकर पोहोचवलं सो आम्ही आता जेवण करायला थांबलो आहे रिकामे चाळे बाकी काही दुसरं काही नाही सो आम्ही आता जेवण करायला थांबलो इकडे जय हिंद हॉटेलमध्ये का पण काही गरज आहे या गोष्टीची गरज आहे का काही
सो हे फेमस हॉटेल आहे बांद्रामधलं. इकडे सेलिब्रिटीज वगैरे सगळे सेलिब्रिटीज येतात इकडे जयहिंदमध्ये. मी दाखवेल तुम्हाला फोटोज तिकडे बाहेर लावलेत सगळे. सो आता आम्ही जेवण वगैरे करू आणि मग घरी जाऊ. घरी जाऊन मी ब्लॉगची एंडिंग करेल. चिकन लॉलीपॉप गाईज. सो गाईज आता आपण हा ब्लॉग इकडेच एंड करूया. आम्ही घरी पोहोचलोय आता. लास्ट आम्ही आईस्क्रीम खातोय. दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. आपण पुढच्या ब्लॉग मध्ये परत भेटू. सो तोपर्यंत बाय बाय.